स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताच ज्ञानमध्ये। म्हाडा कोकण मंडळाची 5362 सदनिका व भूखंडासाठीची लॉटरी सुरू आहे। आज आपण संकेत क्रमांक 429 थरवानी प्रॉपर्टी गांधरे ठाणे या प्रोजेक्ट विषयी माहिती देणार आहोत। या प्रोजेक्टची डिझाईन सुंदर अशा रोमन वास्तुकलेनुसार करण्यात येत आहे। या संकेत क्रमांकासाठी म्हाडाने 3 रेरा नंबर दिले आहेत। त्यामध्ये A, B, C अशा 3 विंग आहेत। त्यानुसार आम्ही माहिती देत आहोत। पहिल्या रेरा नंबर प्रमाणे प्रोजेक्टचे ऍक्च्युअल नाव वेदांत पॅलेसिया फेज 3 विंग A ATS आहे। त्याची प्रपोज कंप्लीशन डेट 31/7/2025 आहे। विंग A ATS हा 41 फ्लोअरचा टॉवर आहे। यामध्ये म्हाडासाठी 2 BHK चे फ्लॅट दिलेले नाहीत। इथे फक्त 1 BHK चे फ्लॅट म्हाडासाठी आहेत आणि ते संकेत क्रमांक 429 साठी नाहीत। दुसऱ्या रेरा नंबर नुसार प्रोजेक्टचे ऍक्च्युअल नाव वेदांत पॅलेसिया फेज 4 विंग B ब्रुटस आहे। त्याची प्रपोज कंप्लीशन डेट डिसेंबर 2026 आहे। विंग B ब्रुटस हा 41 फ्लोअरचा टॉवर आहे। यामध्ये म्हाडासाठी 2 BHK चे 4 फ्लॅट पार्किंग एरियामध्ये दिले आहेत। तिसऱ्या रेरा नंबर नुसार प्रोजेक्टचे ऍक्च्युअल नाव वेदांत पॅलेसिया फेज 5 विंग C कॅसियस आहे। त्याची प्रपोज कंप्लीशन डेट डिसेंबर 2027 आहे। विंग C कॅसियस हा 14 फ्लोअरचा टॉवर आहे। यामध्ये म्हाडासाठी 2 BHK चे 10 फ्लॅट देण्यात आले आहेत। विंग B आणि विंग C मिळून 14 2 BHK चे फ्लॅट म्हाडासाठी दिले आहेत, परंतु म्हाडाने फक्त 6 फ्लॅट या लॉटरीसाठी उपलब्ध करून दिले आहेत। या प्रोजेक्टवर लिटिगेशन आहे। संकेत क्रमांक 429 हा प्रोजेक्ट LIG उत्पन्न गटात येतो। यामध्ये म्हाडाने आपल्याला 2 BHK चे 6 फ्लॅट उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 53.19 स्क्वेअर मीटर म्हणजेच 572 स्क्वेअर फीट आहे। त्याची किंमत 22,41,000 आहे। अनामत रक्कम 10,000 रुपीज आहे। फॉर्मचे 590 रुपीज भरावे लागतील। म्हाडाची वेबसाईट, जाहिरात आणि बुकलेट यामध्ये प्रोजेक्ट बाबत सेम माहिती दिलेली आहे। हा प्रोजेक्ट वसंत व्हॅली रोड गांधरे कल्याण येथे आहे आणि गुगल मॅपवर आपण हा परिसर पाहू शकता। हा या प्रोजेक्टचा ब्लॉक प्लॅन आहे। यामध्ये विंग A, विंग B, विंग C आणि अम्युनिटीज दिलेल्या आहेत। हा म्हाडा फ्लॅटसाठी दिलेला चार्ट आहे। म्हाडासाठी विंग B मध्ये 2 BHK चे 4 फ्लॅट आणि विंग C मध्ये 2 BHK चे 10 फ्लॅट दिले आहेत। विंग B मध्ये फर्स्ट फ्लोअर टू 4th फ्लोअर आणि विंग C मध्ये 3rd फ्लोअर टू 12th फ्लोअर वर म्हाडाचे फ्लॅट दिले आहेत। हा विंग B चा 3rd फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये एक 2 BHK फ्लॅट, एक ड्रायव्हर रूम, 3 लिफ्ट, 2 स्टेअरकेस देण्यात आल्या आहेत। हा विंग B मधील म्हाडाच्या 2 BHK चा युनिट प्लॅन आहे। यामध्ये एंट्री केल्यावर लिव्हिंग रूम, राईट साइडला पॅसेज असून त्याच्या लेफ्ट साइडला किचन आहे। पॅसेजच्या समोर WC आणि बाथरूम वेगवेगळे दिले आहेत। पॅसेजच्या लेफ्ट साइडला एक आणि राईट साइडला एक असे 2 बेडरूम दिले आहेत। म्हाडाच्या फ्लॅटला बाल्कनी दिलेली नाही। हा विंग C चा प्लॅन आहे। यामध्ये बिल्डिंग दिसत असून फर्स्ट आणि ग्राउंड फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन दिला आहे। हा विंग C चा 2nd फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये एक 2 BHK, 2 3 BHK, 3 लिफ्ट, 2 स्टेअरकेस दिले आहेत। इथे फ्लॅट नंबर 1 म्हाडासाठी दाखवत आहे, परंतु तो म्हाडासाठी नाही, कारण तो 3 BHK आहे। इथे नंबर चुकीचा दाखवत आहे। हा विंग C चा टिपिकल फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये फ्लॅट नंबर 1 म्हाडासाठी दाखवत आहे, जो 2 BHK आहे। विंग C च्या म्हाडाच्या फ्लॅटला बाल्कनी दिलेल्या आहेत। विंग C ची जास्त माहिती उपलब्ध नाही, त्यामध्ये थोडे कन्फ्युजन आहे। कदाचित पुढे प्लॅन मध्ये चेंजेस होऊ शकतात। हे पार्किंगचे स्टेटमेंट आहे, परंतु इथे म्हाडासाठी असे वेगळे मेन्शन केलेले नाही। म्हाडाच्या विजेत्यांना सेलेबल बिल्डिंग मध्ये फ्लॅट असल्यामुळे पार्किंग मिळू शकते, परंतु त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल। या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी फार चांगली आहे। या प्रोजेक्ट पासून कल्याण रेल्वे स्टेशन 3.7 किलोमीटर अंतरावर आहे। या प्रोजेक्टच्या जवळपास हॉस्पिटल, रेस्टॉरंट, स्कूल्स, मल्टीप्लेक्स, मार्केट यासारख्या सुविधा जवळपास आहेत। या प्रोजेक्टमध्ये स्विमिंग पूल, पार्टी एरिया,
क्लब हाऊस, कम्युनिटी हॉल, जिम, एम्पी थिएटर, कॉमन गार्डन यासारख्या अम्युनिटीज दिल्या आहेत. म्हाडाचे फ्लॅट सेलेबल टॉवरमध्येच असल्यामुळे विजेत्यांना या अम्युनिटीज मिळू शकतात, परंतु त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल. सोशल मीडियावर या एरियाविषयी काही स्टार रेटिंग दिले आहेत. कनेक्टिव्हिटी 4.3 आउट ऑफ 5, लाईफस्टाईल 4.1 आउट ऑफ 5, सेफ्टी 4.2 आउट ऑफ 5, ग्रीन एरिया 4 आउट ऑफ 5, एव्हरेज रेटिंग 4.2 आउट ऑफ 5. इथे 538 स्क्वेअर फीट 2 BHK ची प्राइस अंदाजे 66 लाख आहे. म्हाडाचे फ्लॅट 572 स्क्वेअर फीटचे आहेत. बिल्डरची प्राइस आणि म्हाडाची किंमत पाहता स्क्वेअर फीट मध्ये असलेला फरक व इतर चार्जेस पकडूनही हे फ्लॅट आपल्याला 40% किमतीमध्ये मिळत आहेत. या एरियामध्ये 2 BHK चा रेंट अंदाजे 23,000 रुपये ते 28,000 रुपयापर्यंत मिळू शकतो. मायनस पॉइंट मध्ये या प्रोजेक्टवर लिटिगेशन आहे. या प्रोजेक्ट पासून लोकल रेल्वे स्टेशन थोडे लांब आहे. इथे मेट्रोची कनेक्टिव्हिटी नाही. विंग बी चे फ्लॅट पार्किंग एरियामध्ये दिलेले आहेत आणि त्या फ्लॅटना बाल्कनी दिलेली नाही. प्लस पॉइंट मध्ये या प्रोजेक्टचे लोकेशन चांगले आहे. सेलेबल बिल्डिंग मध्ये म्हाडाचे काही फ्लॅट वेगळे म्हणजे पार्किंग एरियामध्ये दिलेले असले तरीही अम्युनिटीज मिळू शकतात. या सर्व गोष्टी लक्षात घेता आपण या प्रोजेक्टचा विचार करायला काहीही हरकत नाही. आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.